सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपला काळ गाजवतात आणि अचानक गायब होऊन जातात। आम्ही आज अशाच एका दिग्गज मराठी अभिनेत्रीची माहिती सांगणार आहोत, जिने मराठी सोबत हिंदी आणि गुजराती सिनेमात प्रचंड काम केले आणि नंतर सिनेसृष्टीपासून कायमची दूर गेली। ती अभिनेत्री म्हणजे बोल्ड आणि ब्युटिफुल सरला येवलेकर। चला तर जाणून घेऊया सरला येवलेकर यांच्याबद्दलची माहिती। सरला येवलेकर यांचा जन्म सोलापूरला झाला। त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। या आवडीतूनच त्या शाळेत असल्यापासून नाटकातून मेळ्यातून काम करू लागल्या। पुढे त्यांना अशी वस्ती अशी माणसं या चित्तरंजन कोल्हटकर यांच्या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर काम करायची संधी मिळाली। नाटकात कामे करत असताना त्यांना सिनेमातून ऑफर यायला लागल्या। 1968 मध्ये आलेला कृष्ण भक्त सुदामा या सिनेमातून त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं। सतीचा वाण हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता। पुढे 1972 साली आलेला पिंजरा आणि हऱ्या जिंदाबाद या दोन सिनेमातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या। नंतर 1973 साली आलेल्या थापाडे या सिनेमात त्यांनी दादा कोंडके यांच्यासोबत काम केलं। त्यांचे काम आवडल्यामुळे दादा कोंडके यांनी त्यांना आपल्या पुढच्या सिनेमातही संधी दिली। पांडू हवालदार या सिनेमाचं गुजराती व्हर्जन चंदू समादार या सिनेमात त्यांनी दादा कोंडके सोबत काम केलं। नंतर आलेल्या सुगंधी कट्टा या सिनेमात त्यांची आणि श्रीराम लागू यांची जोडी गाजली होती। या भूमिकेसाठी त्यांना त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता। औंधा लगीन करायचं या सिनेमापासून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली। नंतर आलेल्या बन्या बाबू या त्यांच्या सिनेमातील गाणी खूप गाजली। त्या सिनेमातील प्रीतीचा जुळजुळ पाणी, मी कशाला आरशा आता पाहू क ही गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत। यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे केले। त्यात धाकटी मेहुणी, जावयाची जात, झाकोळ, शुरामी वंदिले, चटपट करू खटपट, नेताजी पालकर हे हिट सिनेमे होते। मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्ये कामं केली आहेत। त्यांचे गुजराती भाषेवरही विशेष प्रभुत्व होतं। त्यांनी तब्बल 15 गुजराती सिनेमे केले। डिअर भौजाई या गुजराती चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना गुजरात सरकारने देखील पारितोषिक दिलं होतं। हिंदीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक बब्बर सुभाष यांच्या बॅनरखाली त्यांनी अनेक हिंदी चित्रपट केले। डान्स, कमांडो, मेहंदी रंग लाएगी, मेरी जबान, भगत गोरा कुंभार, जय विजय या हिंदी चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या। 1987 सालच्या डान्स चित्रपटातील जुबी जुबी गाण्यासाठी त्या विशेष ओळखल्या जातात। उतारवयात त्यांनी काही चित्रपटात चरित्र भूमिकाही साकारल्या। यामध्ये दिलवाले, नमक या सिनेमांचा समावेश होतो। 90च्या दशकात त्यांनी कामे करणे सोडून दिलं। त्यानंतर त्या थेट 2007 साली आलेल्या मुलगी लग्नाची आहे आणि माहेरची वाट या चित्रपटात दिसून आल्या। माहेरची वाट त्यांचा शेवटचा चित्रपट आहे। त्यानंतर त्या पुन्हा कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाही। 2016 साली सरला येवलेकर यांना दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। सरला येवलेकर प्रसिद्धीपासून कायमच दूर राहत आल्या। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाच माहिती नाही। इंटरनेटवर देखील त्यांची फारच कमी माहिती उपलब्ध आहे। सध्याच्या डिजिटल युगातही त्या फेसबुक, इंस्टाग्राम पासून दूर आहेत। तसे पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू जमान्यात आपले वैयक्तिक जीवन त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे। मध्ये एक बातमी आली होती की हल्ली सरला येवलेकर या येशू ख्रिस्ताच्या स्तुतीपर कवनांच्या ध्वनिमुद्रकांची निर्मिती करण्यात व्यग्र आहेत। ख्रिस्तांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात त्या व्यस्त आहेत। परंतु याबद्दल पुढे खात्रीलायक वृत्त हाती येऊ शकले नाही। तर ही होती तब्बल 150 चित्रपट गाजवूनही प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या सरला येवलेकर यांची माहिती। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।